परमात्मा एक मार्गाच्या सर्व सेवकांना माझा नमस्कार जी। आज मी तुम्हाला असा विषय सांगणार आहे ज्याचा अर्थ अनेक जण फक्त शब्दांमध्ये समजून घेतात, पण त्यामागची भावना समजून घेत नाहीत। तो विषय आहे इच्छानुसार भोजन। हे दोन शब्द ऐकले की अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, याचा नेमका अर्थ काय? प्रत्येक इच्छा पूर्ण होणे का, की काही वेगळा संदेश आहे? महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सेवकांना फक्त अन्नाबद्दल विचार करायला शिकवले नाही, तर प्रामाणिक जीवन, चांगले कर्म, सेवा आणि समाधान याचा मार्ग दाखवला। जेव्हा माणूस या मार्गावर चालतो तेव्हा त्याच्या मनातली भीती कमी होते आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलू लागते। आज जगात किती लोक रात्रंदिवस धावत आहेत, पैसा आहे, घर आहे, साधने आहेत, पण मनात शांतता नाही। दुसरीकडे काही लोक साध्या परिस्थितीतही हसतमुख असतात, कारण त्यांच्या मनात समाधान असते। इच्छानुसार भोजन या विचाराचा एक सुंदर संदेश असा आहे की जीवनाच्या आवश्यक गरजा प्रामाणिक प्रयत्न, सदाचार आणि श्रद्धेच्या बळावर पूर्ण होत राहतात। म्हणून लोभाने नव्हे, विश्वासाने जगायला शिका। बाबा जुमदेवजींनी सेवकांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला सांगितली। वाईट सवयी, व्यसन, फसवणूक आणि आळस यामुळे घरात असंतोष वाढतो, पण जेव्हा माणूस चांगल्या मार्गावर चालतो, मेहनत करतो, इतरांना मदत करतो आणि मनात कृतज्ञता ठेवतो, तेव्हा घरात समाधानाची हवा निर्माण होते। कल्पना करा, एका घरात रोज भांडण, राग आणि स्वार्थ असेल, दुसऱ्या घरात प्रेम, आदर आणि परिश्रम असतील। दोन्ही घरामध्ये फरक कशामुळे पडतो? फक्त पैशामुळे नाही, तर विचारांमुळे। म्हणूनच इच्छानुसार भोजन हा विचार आपल्याला सांगतो की प्रथम मन समृद्ध करा। मन समृद्ध झाले की जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो। आपण अनेकदा म्हणतो माझ्याकडे हे नाही, ते नाही, पण कधी स्वतःला विचारतो का, जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे का? कृतज्ञ मनात समाधान जन्माला येते, समाधानी मनात सेवा जन्माला येते आणि सेवेमुळे माणूस दुसऱ्यांच्या दुःखाकडेही पाहू लागतो। महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या शिकवणीचा एक मोठा अर्थ असा आहे की माणसाने फक्त स्वतःच्या पोटापुरते जगू नये। आपल्या ताटातला एक घासही गरजूला देता आला तर त्या अन्नाची किंमत वाढते, कारण अन्न फक्त शरीराला नाही, तर प्रेमाने दिलेले अन्न मनालाही तृप्त करते। आज अनेक घरामध्ये अन्न वाया जाते, पण कुठेतरी एखादे मुलं उपाशी झोपते। जर आपण आपल्या आयुष्यात थोडी संवेदना आणली तर इच्छानुसार भोजन हा विचार फक्त ऐकण्यापुरता राहणार नाही, तो आपल्या आचरणात उतरेल। जीवनात अडचणी येतील, कधी काम कमी असेल, कधी उत्पन्न कमी असेल, कधी चिंता वाढेल, पण अशा वेळी निराश न होता चांगले कर्म, प्रामाणिकपणा आणि सेवा सोडू नका, कारण माणसाचा खरा आधार त्याचे मूल्य असतात। जर घरात प्रेम असेल, जर मनात प्रामाणिकपणा असेल, जर हातात परिश्रम असतील, तर उद्याचा दिवस आजपेक्षा चांगला होण्याची आशा कायम राहते। हीच आशा माणसाला उभं ठेवते। मित्रांनो, आजपासून एक छोटा संकल्प करा, अन्नाचा आदर करा, पण आजपासून एक छोटा संकल्प करा, अन्नाचा आदर करा। अन्न वाया घालवणार नाही असं म्हणा, गरजूला शक्य तेवढी मदत करा, प्रामाणिक मेहनत करा आणि जे मिळाले त्याबद्दल रोज कृतज्ञ राहा, कारण समाधान हे बाजारात विकत मिळत नाही, ते आपल्या विचारातून निर्माण होते। महान त्यागी बाबा जुमदेवजींचा संदेश आपल्याला आठवण करून देतो की या चांगल्या मार्गावर चालणाऱ्या माणसाने भीतीपेक्षा विश्वास मोठा ठेवावा, लोभापेक्षा समाधान मोठं ठेवावा आणि स्वार्थापेक्षा